उपमुख्यमंत्री अजित पवारांना माळेगाव साखर कारखान्याच्या मुळी पूजनाच्या हंगामासाठी बोलावलं होतं, पण त्या ठिकाणी त्यांना विरोध होतो आहे. नेमकं याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी. सर, काय नेमकं म्हणाले? माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जो गळीत हंगाम आहे किंवा मोडी पूजनाचा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी दादांच्या हस्ते असतो. शेवटी साखर कारखाना आणि दादा यांचं एक घट्ट नातं आहे. बारामतीमधला हा प्रश्न असल्यामुळे तो अंतर्गत घरातला प्रश्न आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या भावना आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत तीव्र आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. मात्र बारामतीचा हा प्रश्न असल्यामुळे आणि बारामतीकरांनी 2.25 लाख मतांनी विक्रमी निवडून दिल्यामुळं अजितदादा हे महाराष्ट्रातलं मराठा समाजाचं आश्वासक नेतृत्व, त्याचप्रमाणे मराठेतर समाजाचं सुद्धा आश्वासक नेतृत्व आहेत. दादा हा प्रश्न सोडवू शकतात हे बारामतीकरांना पण माहीत आहे. त्यामुळे हा चर्चेअंती विषय सॉर्ट आऊट होणार आणि घरातलंच बारामतीचा सहकारी साखर कारखाना असेल किंवा अजितदादा तिथे आमदार आहेत समजा, हा घरातला विषय आहे. त्यामुळे परिवारातल्या लोकांना समजून घेत असतात. माझ्यासारख्या लोकांनी त्यात न बोललेलं बरं. गावकरी आणि मराठा आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नाही, शेवटी मनोज जरांगे पाटलांनी जो सरकारला अल्टिमेटम दिला होता तो अल्टिमेटम संपला 24 तारखेला. त्याच्यानंतर जरांगे पाटील आणि सर्व मराठा समाजाच्या भावना सरकारच्या बाबतीत तीव्र आहेत, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण जे काही आंदोलनं होत आहेत ती आंदोलनं लोकशाही मार्गाने होत आहेत, यातही दुमत असण्याचं कारण नाही. शेवटी चर्चेअंती हा विषय लवकरात लवकर सुटला पाहिजे. मराठा समाजाला न्याय आणि हक्क आणि आरक्षण मिळालं पाहिजे. याकरता जे संविधानिक पद्धतीनं मराठा आंदोलक करतायत त्याला माझंसुद्धा समर्थन राहील. गावबंदी पण होत आहे, नेमकं याकडे कसं पाहता तुम्ही? शेवटी आमदार आणि खासदार आणि लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करण्याचा कालपासून मराठा आंदोलकांनी ते ठरवलेलं आहे. शेवटी प्रश्नसुद्धा आमदार आणि खासदारच संसदमध्ये विधिमंडळात मांडत असतात. गावबंदी करून त्यापेक्षा मला असं वाटतं चर्चेअंती हे प्रश्न सुटले पाहिजे. चर्चा पण झाली पाहिजे, पण कुठलेही आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील यांना कुठल्याही पद्धतीची मला असं वाटते एक हिंसक वातावरण त्यांच्या पद्धत निर्माण होईल असं कृपा करून वागण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कारण काय, आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यावर आला आहे. काही लोकांकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मराठा क्रांती मोर्चाचं कवच डोळ्यासमोर ठेवून दुसरीच काही लोक त्याच्यामध्ये वेगळं काही करू शकतात. त्याच्यामुळे हे आंदोलन संयमानं आणि अभ्यासपूर्णच पुढं गेलं पाहिजे आणि चर्चेअंती हा विषय सुटू शकतो. शेवटी जे काही काल एक सदावर्तेंच्या गाडीला त्या ठिकाणी गाडी फोडण्यात आली, तर असे फोडण्याचे प्रकार किंवा हिंसक वळण त्याला लागता कामा नये. मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा बांधवांना आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊनच हा प्रश्न निकाली लागावा असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारतो. काल मोदीजी महाराष्ट्रात होते. मोदीजींनी काल शरद पवारवर नाव न घेता टीका केलेली आहे की का केंद्रीय कृषी मंत्री राहिलेल्या व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी काय केलं. त्यावेळेस तुम्ही पवारांसोबत होते, या गोष्टीचे तुम्ही साक्षीदार आहेत. कसं पाहता या? शेवटी माझ्या पक्षाचे नेते अजितदादा तिथे होते, त्यामुळे त्यांनीच त्यांना उत्तर दिलं असावं आणि शेवटी नरेंद्र मोदीजी काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे, मी ते ऐकलेला नाही. अकोल्यावरनं धनंजय साबळे, मुंबईत.